मित्रांनो, आपल्या देशामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये होळी हा सुद्धा खूप मोठा उत्सव आहे. या उत्सवाला प्रेमाचा, रंगाचा तसेच वसंतोत्सव म्हटले जाते. होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशीचा हा उत्सव भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यालाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. या उत्सवाला होलिका दहन, शिमगा, कामदहन, हुताशनी महोत्सव अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. भारतातला शेतकरी वर्ग आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतो. आपल्या प्रत्येक सणामागे काही प्राचीन इतिहास असतो. तसाच होळीचा सुद्धा प्राचीन इतिहास आहे, प्राचीन कथा आहे. ही कथा आहे भक्त प्रल्हादाची. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता आणि तो राजा हिरण्यकश्यपूचा पुत्र होता. असुर राजाला आपल्या पुत्राचे विष्णू भक्त होणे आवडत नसे, म्हणून त्याने प्रल्हादला जीवे मारण्याचे ठरवले. त्याने सर्व प्रयत्न केले. डोंगरावरून कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली तुडवणे, पण सर्व प्रयत्न नाकाम झाले. शेवटी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिच्या मदतीने प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. होलिकेला वर प्राप्त झाला होता की अग्नी तिला कधी जाळू शकणार नाही. त्यामुळे ती प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्निप्रवेश करू लागली. अग्निप्रवेश केल्यानंतर प्रल्हाद तर वाचलाच, पण होलिका आगीत भस्म झाली, कारण तिने मिळालेल्या वरदानाचा दुरुपयोग केला होता. भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन होता. तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखला जातो. दुष्ट प्रकृतींचा नाश झाला आणि होलिका दहन झाली. मित्रांनो, होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख अंगाला फासली जाते. कपाळाला टिळा लावून धुलिवंदन केले जाते. मध्य भारत व महाराष्ट्रात होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. एकमेकांना रंग लावला जातो. उत्तर भारतात व्रज, वृंदावन, गोकुळ येथे मोठ्या उत्साहात लठ्ठामार होळी साजरी केली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते. सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून या सणाकडे बघितले जाते. होळीच्या सणाला सर्व समाजातील लोक जात-पात, धर्म विसरून एकत्र येतात. मनातील राग, द्वेष विसरतात. होळीच्या रंगात रंगतात. सर्व मानवजाती एकत्र येते आणि होळीचा सण साजरा केला जातो. होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक करून होळीला नैवेद्य दाखवतात. होळीची पूजा, आरती करून होळीची प्रदक्षिणा घातली जाते. मुले सुद्धा होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. मंडळी, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला